नमस्कार, महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड शहरातील ताजा घडामोडी. शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ शारदा संजय कुमार जाधव यांच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक 11 मध्ये मतदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. याच प्रभागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डातील थांबलेल्या विकासाची कामांची दिशा व दूरदशा शिवसेनेच्या नगराध्यक्षा सौ शारदा संजय कुमार जाधव व नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सुनील शहाणे आणि सौ अश्विनी विलास कुबडे यांच्या समोर मांडली. नमस्कार, महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. या ठिकाणी शिवसेना या पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आले आहेत. तसेच या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार शारदा संजय कुमार जाधव. हॅलो, मी उंबरखेडच्या विकासासाठी उभी आहे. उंबरखेड नगरच्या अध्यक्षपदासाठी उभी आहे. तरी सर्वांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावी अशी मी सर्व नागरिकांना मनापासून इच्छा व्यक्त करते. आणि ज्या काही तुमच्या समस्या असतील वार्डातील, गावातील, पूर्ण उंबरखेड शहरातील, त्या आमच्या समोर आणून तुम्ही त्याचे निराकरण करावे आणि आम्हाला भरपूर अशा मताने सर्व उमेदवारांना निवडून द्यावे ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. एवढे बोलून थांबते मी. जय शिवसेना गटाच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली आहे. तसेच ॲडव्होकेट संजय जाधव साहेब यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर्वांना जय महाराष्ट्र. उमरखेड नगर परिषद 2025 या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आम्ही आंबेडकर वार्डामध्ये, शिवाजी वार्डामध्ये, प्रभाग क्रमांक 11 मध्ये मत मागण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी फिरत असताना अनेक लोकांनी समस्या मांडल्या. या ठिकाणी ज्या लोकांना तुम्ही सत्ता दिली त्यांच्या घरासमोर दर महिन्याला रोड होते, दर महिन्याला त्याची पॉलिश होते, अतिशय गुडगुडीत रस्ते त्या ठिकाणी आहेत. परंतु ज्या लोकांचं या ठिकाणचं मतदान तुम्ही घेतलं, या गरीब लोकांचं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुठलेही रस्ते नाहीत, पाण्याचं व्यवस्थापन नाही, नालीचं व्यवस्थापन नाही, म्हणजे लाईट जर असाल तर तुम्ही लाईट अशी प्रत्येकाच्या घराहून गेलेली आहे. या ठिकाणच्या आम्ही समस्या ऐकलेल्या आहेत. या ठिकाणच्या लोकांनी समस्याग्रस्त असताना यावर्षी शिवसेनेला भरपूर मतांनी विजय करण्याचं ठरवलं आहे. या ठिकाणचे आमचे प्रभाग क्रमांक 11 मधले जे पुरुष उमेदवार आहेत ते आमचे सुनील शहाणे आहेत. या ठिकाणी त्यांचा अतिशय दांडगा परिचय आहे. सर्व लोक म्हणतात की बा सुनील सारखा माणूस आम्हाला नगरसेवक म्हणून पाहिजे. आमच्या अश्विनीताईचाही खूप मोठा संपर्क या ठिकाणी आहे. त्यांनाही या ठिकाणी भरघोस मतं लोक देणार आहेत आणि सर्वांनी समस्या सांगितल्या आहेत, त्यांनी समस्या ऐकलेल्या आहेत. आमच्या या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत शारदाताई, यांनी सुद्धा सगळ्यांच्या समस्या ऐकल्या आणि आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं बा ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्यांच्या अध्यक्षाच्या काळामध्ये 100% सोडू. या ठिकाणी निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळे फंड वापरलेले आहेत. या ठिकाणी नगराध्यक्षपदाचं नाव मशीनवर 1 नंबरला शिवसेनेचे येत असताना त्यांनी फॉर्ममध्ये खोडाफोड करून नवीन फॉर्म भरून 1 नंबरला स्वतःचं नाव आणलेलं आहे. वास्तविक हे अतिशय चुकीचं आहे. त्यांना 1 नंबरला जरी नाव आणलं तरी जनता मात्र त्यांना 4 नंबरला ठेवणार आहे. एकदा शिवसेनेला द्या, पूर्ण उमेदवार या ठिकाणी शिवसेनेचे निवडून द्याल आणि शिवसेनेचा अध्यक्ष सुद्धा तुम्ही निवडून द्याल असा आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. मतदारांनी जागृत होऊन ज्या ज्या पक्षाला आपल्याला मतदान करायचं आहे आपण एक निश्चय करून विकासाच्या कामाला आणि विकास करणाऱ्या माणसाला वोट द्यावं अशी जाधव साहेब यांनी या विभागातील प्रभाग 11 मधील नागरिकांना सांगितलेलं आहे. धन्यवाद.